नमस्कार, फूडीज रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी कढी दुधी भोपळा बनवणार आहे। दुधी भोपळा सोलून मी त्याचे काप केलेले आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, चवीनुसार 5 हिरवी मिरची, लसूण, जिरे याची पेस्ट तयार केलेली आहे। माझे दुधी भोपळ्याचे काप झालेले आहे। मी सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून तेल आता गरम झालेले आहे। गरम तेलामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, येथे मोहरी आणि जिरे एकदम छान झालेले आहे। त्यामध्ये आपण तयार केली कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, जिरेची पेस्ट टाकलेली आहे। एक चमचा हळद, धनिया पावडर, हे सगळे मिक्स करून छान आपल्याला होऊ द्यायचे आहे। त्यानंतर कापलेला दुधी भोपळा टाकून मिक्स करून घ्यायचे आहे। दुधी भोपळा शिजण्यासाठी आपल्याला 1 वाटी पाणी टाकून त्यात चवीनुसार 1 चमचा मीठ, त्यानंतर झाकण ठेवून शिजण्यासाठी ठेवायचं आहे। आपल्याला आता कढी बनवायची आहे। कढी बनवण्यासाठी मी येथे अर्धा लिटर ताक घेतलेले आहे। त्या ताकामध्ये 1 चमचा मीठ, चना बेसन अर्धी वाटी, ताक आणि बेसन आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचे आहे। दुधी भोपळा शिजलेला आहे। तो शिजलेला आहे की नाही हे आपण पाहून घ्यायचे आहे। शिजलेल्या दुधी भोपळ्यामध्ये आपण मिक्स केलेले ताक आणि बेसन त्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे आहे। शिजलेल्या दुधी भोपळ्यामध्ये टाकून द्यायचे आहे। नंतर गॅस चालू करून हे मिश्रण आपल्याला सतत मिक्स करायचे आहे। येथे आपण एक काळजी घ्यायला हवी, आपण सतत मिक्स करणे आवश्यक आहे। जर आपण मिक्स न करता केले नाही तर ही कढी आपली चविष्ट बनणार नाही और ताक फुटून जाईल। येथे आपली कढी तयार झालेली आहे आणि तिचा रंग पण बदललेला आहे। येथे आपण टाकलेल्या चना बेसनाला घट्टपणा आलेला आहे।